राजूबाबा आवळे हे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचे वडील जयवंतराव आवळे हे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते। आमदार राजूबाबा आवळे यांनी गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत हातकणंगले मतदारसंघात कोणकोणती विकास कामं केली? तर आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजूबाबा आवळे एकमेव आमदार असे आहेत की आपल्या मतदारसंघात हायेस्ट फंड आणणारे। इथं आमच्या इथं बिरोबा मंदिरापासून इथं जय शिवराय तालीम मंडळापर्यंत 14 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आणि काम अतिशय चांगलं आहे त्यांचं। आमदारांनी बरंच काही केलेलं आहे। त्यात रस्ते कामासाठी विकासाचा निधी मंजूर आणलेला आहे। आपल्या नगरपालिकेसाठी त्यांनी निधी मंजूर दिलेला आहे। नगरपालिका स्वच्छ भारतसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत। बाबांनी चांगले कामं केली आहेत, त्यांच्याबद्दल आभारी आहे। आमच्या खबरस्तान मस्जिदसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। स्थानिक आमदार निधी वाटपाशिवाय त्यांनी इतर कोणतीही कामे केलेली दिसून येत नाही। विविध शेतकरी संघटना उसाला दर मिळावा यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सतत आक्रमक होताना दिसून येतात। या बाबतीत कधीही लोकप्रतिनिधी आवाज काढताना दिसत नाहीत। त्यांच्या 2 वर्षातील कामगिरीवर मतदार किती गुण देत आहेत हे पाहूया। 10 पैकी 10 गुण देतो। 10 पैकी 9, 10 पैकी 8 मार्क, 10 पैकी 8 गुण। त्यामुळे 10 पैकी 2च गुण देऊ इच्छितो। हातकणंगलेच्या मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या। मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते 7.4 गुण।